नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध यातील दशक 17व्याला सुरुवात करतो आहे, ज्याचे की शीर्षक आहे प्रकृती पुरुष. चला तर मग संकीर्तनाने दशक 17व्याला सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 17वे प्रकृती पुरुष. मानवी जीवनात माणसाला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. जन्मापासून तो थेट मृत्यूपर्यंत सुखदुःखाचे चक्र काही केल्या माणसास सोडित नाही. वास्तविक अंतरात्मा अगदी शुद्ध व निर्लेप आहे, पण देहाच्या संगतीने त्यास नाना सुखदुःखांचे भोग घ्यावे लागतात. या भोगांच्या कचाट्यातून सुटण्यास आत्मानात्म विवेक हा खात्रीचा उपाय आहे. विवेक खरोखरच मोठी शक्ती आहे. तिचा योग्य उपयोग केला तर आपण आपले मित्र होतो, तिचा योग्य उपयोग केला नाही तर आपण आपले शत्रू होतो. म्हणून साधूची संगती धरून आत्मानात्म विवेक करायला शिकावे. या सूक्ष्म विवेकाचा भावार्थ असा की प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी हृदयाच्या खोल गुहेमध्ये अंतरात्मा वास करतो. तो अतिशय सूक्ष्म असल्याने स्थूल देहाच्या आधाराने त्याचे कार्य जगात चालते. त्याचे अखंड मनन व चिंतन केले तर त्याच्याशी योग साधतो आणि अशा रीतीने त्याचा अखंड सहवास घडू लागला की त्याच्या अद्भुत कार्याची थोडी कल्पना येते. म्हणून अंतरात्म्याचे ज्ञान करून घेण्यास सत्संग, सत्शास्त्र श्रवण, अखंड विवरण आणि साक्षात्कार या मार्गाने जावे. मूळ परब्रह्म शाश्वत, संत व निर्विकार असते. त्यात मूळ संकल्प स्फुरतो. त्याच्यातच स्त्री पुरुष भेदाचे बीज असते. सृष्टी स्थूल आकार घेऊ लागली म्हणजे तो प्रगट होतो. संतांची गाठ पडली तर उत्तमच, पण त्यांची गाठ पडली नाही तर संतांचा ग्रंथ अभ्यासून विवेक करायला शिकावे. स्थूलाचे मूळ वासनेमध्ये असते, पण ती सूक्ष्म असल्याने दिसत नाही. तीच आत्मज्ञानाच्या आड येते. आत्मज्ञानच जगात सर्वश्रेष्ठ आहे. जगातील खरे थोर पुरुष आत्मशोध करीत जगले. अंतरात्म्याचा शोध कसा करावा हे त्यांनी ग्रंथात सांगून ठेवले आहे. त्या सांगण्याच्या आधाराने आत्मा शोधावा आणि शोध संपला की ग्रंथ सोडावा. आपण स्वतः प्रचिती घेऊनच आत्म्याबद्दल जगाला सांगावे, नाहीतर फार गोंधळ होतो. आपल्या ठिकाणी 24 तास अजपा चालू आहे. हा अगदी सहज चालणारा जप एकांतात बसून शांतपणे पाहावा. साधकाने सहजपणे साधना करण्यास शिकावे. त्याने अगदी सहज आत्मचिंतन करावे. देहाभिमान सोडून देणारे लोकच खरे धन्य होतात. पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 असे एकंदर 8 देह सांगितले आहेत. सूक्ष्म देहाची 25 तत्वे आहेत. 4 देह, 4 अवस्था, 4 गुण इत्यादी 32 तत्वे आहेत. ब्रह्मांडाची 25 तत्वे आहेत. सगळी मिळून 82 तत्वे होतात. साक्षीपणाचा विवेक स्थिर करून या तत्वांचे निरसन करावे. यातून ज्ञान उत्पन्न होईल. त्याने अज्ञान मावळेल आणि विज्ञान प्राप्त होईल. परब्रह्म अत्यंत उपाधिशून्य आहे. ते सर्व दृश्याच्या पलीकडे आहे. सूक्ष्म ओळखण्याची शक्ती संपादन करून दृश्याचा भेद करावा. त्याच्या पाठीमागचे सूक्ष्म ओळखावे. अखेर निर्गुणाचा तदाकारपणाने अनुभव घ्यावा. चला तर मग आता दशक 17व्यामधील समास पहिला आपण सुरुवात करूया, ज्याचं की शीर्षक आहे देव बलात्कार. या समासाचे नाव जरा चमत्कारिक वाटते, पण अध्यात्मशास्त्र दृष्ट्या ते योग्य आहे. कसे ते पहा. श्री समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत की अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म आहे, तर आपला देह अत्यंत जड आहे. अंतरात्मा देव म्हटला तर देह त्याचे देऊळ म्हटले पाहिजे. अंतरात्मा खरोखर सुखदुःखांचा स्पर्श न होणारा
केवळ साक्षीपणाने राहणारा आणि निर्दोषपणाने सर्वांना सम असणारा असा आहे. पण देहात राहावयास आल्यानंतर देहाच्या सहवासाने मूळचा संगरहित अंतरात्मा संगसहित बनतो. त्यामुळे त्यास सुखदुःखे जबरदस्तीने भोगावी लागतात. हाच देवावर झालेला बलात्कार होय. अंतरात्मारूपी देह देवळामध्ये राहतो आणि इंद्रियांच्या द्वारे समोर येणाऱ्या नैवेद्याचा जबरदस्तीने भोग घेतो. कालांतराने अशी अवस्था होते की इंद्रियांच्या विषयांचा नैवेद्य त्यास दिला नाही तर तो देहरूपी देवालय सोडून जातो. तो अतिशय सूक्ष्म असल्याने तो जातो ते कळत नाही. कोणास त्याची कल्पना येऊ शकत नाही. खरे म्हणजे देवासच देवाची कल्पना येऊ शकते. जेथे तेथे देवळाच्या द्वारा देव प्रगट होत असल्याने देव पाहण्यास प्रथम देऊळच पाहावे लागते. अशा प्रकारची चालती बोलती देवळे अनंत आहेत. त्यांच्या पुष्कळ तऱ्हा आहेत. काही देवळात सुख भरलेले आढळते, पण ते सर्व काळ टिकत नाही. मूळ परब्रह्म अत्यंत निश्चळ तर अंतरात्मा अत्यंत चंचल आहे. इतकेच नव्हे तर साऱ्या चंचलाचा तो मस्तकमणी आहे. तोच या दृश्य विश्वाचा ईश्वर किंवा धनी समजावा. तो दिसत नाही म्हणून काही बिघडत नाही. ही सृष्टी त्याचीच करणी असून त्याच्यापासूनच हा सर्व विस्तार झाला. तो खरा भव्य आणि तितकाच श्रेष्ठ आहे. एक क्षणभर देखील तो एका ठिकाणी स्वस्थपणे टिकत नाही. आत्मानात्म विवेक करून अंतरात्म्याला शोधून काढणारा आणि त्याच्या चिंतनात अखंड राहणारा पुरुष या जगात धन्य होय. जो कोणी अंतरात्म्याचे अखंड चिंतन करतो त्याच्यापाशी अंतरात्मा प्रचितीच्या रूपाने अखंड राहतो. अशा रीतीने त्याच्याशी अखंड योग साधणारा तोच खरा योगी होय. पण सूक्ष्म तत्वांचा शोध घेऊन अंतरात्म्याची प्रचिती घेणारे लोक थोडे असतात. विवेकी लोक खरोखरच धन्य होत. संतांची संगत धरून विवेक करायला शिकावे. प्रथम सत्संग करावा, त्यानंतर संतांच्याकडून सत्शास्त्र श्रवण करावे. मग पंचीकरण समजून घेऊन महावाक्याचे अखंड विवरण करावे. त्यात शक्य असेल तेवढा परोपकार करावा. म्हणजे साधकाचे मन निस्संग होऊन त्यास आपोआप आत्मसाक्षात्कार होतो. अशा सत्कीर्तीचे पुरुष म्हणजे परमेश्वराचे अंशच असतात. त्यांच्या हातून जगाचा उद्धार होतो. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 17वे. समास पहिला. देव बलात्कार. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. परब्रह्म मूळ अत्यंत निश्चय आहे. तेथे संकल्प उठला, सद्वस्तूला स्वतःची जाणीव झाली. या जाणीवेला अंगे दोन, ज्ञानमय अंतरात्मा अथवा परमेश्वर हे एक अंग, तर शक्तिमय अष्टधा प्रकृती हे दुसरे अंग होय. प्रत्यक्ष दृश्य विश्वामध्ये देहाच्या आधाराने अंतरात्मा अनुभवास येतो. अंतरात्मा देव तर देह त्याचे देऊळ आहे. देवळाला देखील येथे बरेच महत्व असते. निश्चळ ब्रह्मी चंचल आत्मा सकळा परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणैश्वरू. मूळ परब्रह्म निश्चल आहे. त्यामध्ये चंचल निर्माण होते तोच आत्मा होय. सर्वांच्याहून श्रेष्ठ असल्यामुळे त्यास परमात्मा म्हणतात. चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणेश्वर ही त्यांचीच नावे आहेत. सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू तयापासून विस्तारू विस्तारला. तो सर्व जगाचा स्वामी असल्याने त्याचे नाव जगदीश्वर आहे. त्याच्यापासून सर्व सृष्टीचा एवढा विस्तार झाला. शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी. शिवशक्ती जगदीश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी अशी मूळ मायेची नावे आहेत. क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्थ साक्षी अंतरात्मा सर्वलक्षी शुद्ध सत्व महत्त्व परीक्षी जाणता साधू. क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्थ साक्षी अंतरात्मा सर्व काही पाहणारा शुद्ध सत्व महत्त्व या सगळ्यांची जो बरोबर परीक्षा करतो, या सर्वांना जो यथार्थपणे समजतो तोच खरा जाणता साधू होय. ब्रह्मा विष्णू महेश्वरू
नाना पिंडी जीवेश्वरू, त्यास भासती प्राणी मातृ लहान थोर. ब्रह्मा विष्णू महेश्वर पिंडामध्ये राहणारा जीवेश्वर त्याच्याकडे दृष्टी ठेवूनच सर्व लहान थोर प्राणी तो पाहतो. साधू सर्व प्राणी पाहतो, पण त्याची दृष्टी प्राण्यांच्या अंतर्यामी राहणाऱ्या अंतरात्म्याकडे असते. देह देऊळामध्ये बैसला, न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक. हा अंतरात्मा देहरूपी देवळात बसलेला असतो. त्याची सेवा केली नाही, त्याला हवे ते दिले नाही, तर तो देहाला जिवंत ठेवित नाही. म्हणून त्याच्या भीतीने लोक त्याला भजतात. जे वेळेसी भजन चुकले, ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजो लागले सकळ लोक. ज्या ज्या वेळी त्यास हवे ते मिळत नाही, त्या त्यावेळी तो लोकांना छळतो, त्रास देतो. म्हणून लोक आवडीने त्याला हवे ते देतात. जे जेव्हा आक्षेपिले, ते तत्काळची दिधले, त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे. ज्यावेळी जी गोष्ट तो मागतो, त्यावेळी ती गोष्ट लोक त्यास पुरवतात. अशा रीतीने सारे त्रैलोक्य त्याची सेवा करते. पाचा विषयांचा नैवेद्य, जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. 5 इंद्रिय भोगांचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हा तयार असतो. असे जर केले नाही तर लगेच देहात रोग होतात. जेणे काळे नैवेद्य पावेना, तेणे काळे देव राहेना, भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो. ज्यावेळी अंतरात्मारूपी देवाला नैवेद्य मिळत नाही, तेव्हा तो देहात राहत नाही. भाग्य वैभव आणि इतर सारे पदार्थ टाकून तो चालता होतो, मनुष्य मरतो. जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होयेना, देवे विण अनुमानेना कोणास देव. तो देह सोडून जातो हे कळू देत नाही, कोणास समजत नाही. देवाशिवाय देवाचे रहस्य इतर कोणासच आकलन होत नाही. देव पाहावया कारणे, देऊळे लागती पहाणे, कोठे तरी देऊळाच्या गुणे देव प्रगटे. देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर देवालये पाहावी लागतात. देवळाच्या माध्यमाने कोठेतरी देव प्रगट होतो. पुष्कळ माणसे पाहिली तर एखादा आत्मज्ञानी आढळतो. देऊळे म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. देवळे म्हणजे नाना प्रकारची शरीरे. शरीरांच्या अंतरी जीवेश्वर राहतो. अनेक प्रकारची अनेक शरीरे आहेत, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राऊळे, जितुकी देऊळे तितुके सकळे कळली पाहिजे. शरीरे म्हणजे चालती बोलती देवळे असून त्यामध्ये देव राहतो. जितकी देवळे म्हणजे शरीरे आहेत, तितकी सगळी कळणे अवश्य आहे. शरीरांचे जे नाना प्रकार जगात आढळतात ते सारे माहीत असावे. आत्माराम अशा सर्व देवळातील मुख्य देव असतो. सर्व अशाश्वताचा तो मुकुटमणी आहे. तो अतिशय भव्य आहे, भारी आहे, तसा तो अतिशय सूक्ष्म आहे. त्याचा महिमा अगम्य आहे. मच्छकुर्म वाराह देऊळे, भूगोळ धरिला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे किती एक. मत्स्य कुर्म व वराह ही जी देवळे आहेत, त्यांनी तर हा भूगोल धरला आहे. सर्व काळ त्यास आधार दिला आहे. मत्स्य कुर्म व वराह यांच्यामध्ये काही फार अक्राळ विक्राळ आहेत, तर काही सौम्य आहेत. कित्येक देऊळी सौख्य पाहे, भरता आवघे सिंध आहे, परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत. कित्येक देवळात सुखाला इतकी भरती येते की तेथे सुख समुद्र आहे असा भास होतो, पण ती भरती अशाश्वत असते, तात्पुरती असते, ती कायम टिकत नाही. अशाश्वताचा मस्तकमणी, जयाची एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे. हे अशाश्वत विश्व ज्याने निर्माण केले आणि नीट चालवले, तो अंतरात्मा अशाश्वतांचा राजा आहे. अशाश्वतांमधील सर्वश्रेष्ठ तत्व आहे. तो इंद्रिय गोचर नाही ही गोष्ट खरी, पण त्यालाच सर्व दृष्टांचा स्वामी मानले पाहिजे.
उद्भवोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. अंतरात्म्याकडे तोंड केले की भेदाकडे पाठ झाल्याने जिकडे तिकडे अभेद अनुभवास येतो. अंतरात्म्याकडून तोंड फिरवले की अभेदाकडे पाठ होते आणि मग जिकडे तिकडे भेद अनुभवास येतो. अंतरात्म्याकडे तोंड केले की भेदाकडे पाठ झाल्याने जिकडे तिकडे अभेद अनुभवास येतो. अंतरात्म्याकडून तोंड फिरविले की अभेदाकडे पाठ होते आणि मग जिकडे तिकडे भेद अनुभवास येतो. त्यामुळे फार दुःख भोगावे लागते. मन अंतरात्म्याकडे लागणे ही ऊर्ध्वगती, तर मन दृश्याकडे लागणे ही अधोगती समजावी. वर खाली जाण्याचा हा क्रम विश्वामध्ये नीटपणे चालत असतो. इथे मी मुद्दाम 2 वेळा वाचले आहे लक्षात येण्यासाठी. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना, एके ठाई. या अवाढव्य विश्वाचे मूळ जो अंतरात्मा तो फार भव्य व प्रचंड आहे, पण तो अतिशय सूक्ष्म असल्याने सहज अनुभवास येत नाही. अतिचंचल असल्याने तो क्षणभर देखील एके ठिकाणी स्थिरपणे राहत नाही. ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीला सर्वोत्तमा, तूच जाणसी. तो अंतरात्मा किंवा परमात्मा असा अगाध आहे, त्याचा महिमा जाणणारा कोणी नाही. हे सर्वोत्तमा, तुझी लीला फक्त तुलाच माहीत आहे. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्यामध्ये मानवी जीवनाचे सार्थक आहे. अंतरात्म्याचे सतत अनुसंधान ठेवणाऱ्या चिंतनशील माणसापाशी परमात्मा सदैव राहतो. असा माणूसच योगी होय. त्याने अनेकांना भगवंताच्या मार्गास लावावे. स्थूल व सूक्ष्म तत्वांचा शोध घेऊन आत्मप्रचिती घेणारी माणसे थोडीच असतात. आपण सत्संगामध्ये सत्शास्त्राचे श्रवण करावे आणि अंतरात्म्याचे अखंड चिंतन करून संगत्याग साधावा. संसारा आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, येहलोक आणि परलोक दोन्ही साधिले. जीवनामध्ये नित्यानित्य विवेक करावा आणि त्याच्या बळावर इहलोक आणि परलोक दोन्हींकडे यश मिळवावे, तरच जगात जन्मास आल्याचे सार्थक घडते. मननशील लोकांपासी अखंड देव आहिर्निशी, पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही. चिंतनशील माणसांपाशी देव अखंड 24 तास राहतो. अशा व्यक्तींच्या पूर्व पुण्याईला जोड नाही असे समजावे. अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी, योग बळे. ज्याचा भगवंताशी अखंड योग असतो त्यास योगी म्हणावे. असा योग ज्यास साधला नाही तो वियोगी होय. पण सतत चिंतनाचा अभ्यास केला तर त्या योगाच्या बळाने वियोगी देखील योगी बनतो. भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकांसी, पोहणार असता बुडतयासी, बुडो नेदावे. थोर पुरुषाचा थोरपणा असा की तो लोकांना सन्मार्गास लावतो. जो स्वतः पोहणारा आहे त्याने बुडणाऱ्या माणसाला बुडू देऊ नये. स्थूल सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. जो स्थूल आणि सूक्ष्म तत्वांचा संपूर्ण शोध घेतो आणि पिंड व ब्रह्मांड यांचे बरोबर विवरण करतो त्याला आत्मप्रचिती येते. पण जगात अशी माणसे थोडी असतात. वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, महावाक्ये अंतःकरण रहस्य पाहे. ही माणसे वेदांतामधील संपूर्ण पंचीकरण अखंड विवरित राहतात. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणात महावाक्यांचे रहस्य शोधतात. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्यतयांची संगती, श्रवण मात्रे पावती गती, प्राणी मात्र. या जगात अशी जी माणसे असतात त्यांची संगत लाभणे खरोखर धन्य होय. त्यांच्याकडून परमार्थ नुसता श्रवण करूनच सामान्य लोकांना उत्तम गती प्राप्त होते. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण अखंड होतसे विवरण,
नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. संतांची संगत आणि त्यांच्याकडून सत्शास्त्रांचे श्रवण असा योग यावा. तेथे अखंड आत्मानात्म विवरण चालते. अनेक संतांचा सहवास घडतो आणि लोकांवर उपकार करता येण्यासारखे अनेक सद्गुण अंगी जडतात. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश. धर्मस्थापनेचा हव्यास तेथेंची वसे. अखंड चिंतनशील असणारे जे कीर्तिमान पुरुष असतात ते परमेश्वराचे अंश समजावे. धर्मस्थापना करण्याची उत्कट इच्छा व खटाटोप त्यांचेपाशीच आढळतो. विशेष सारा सार विचार तेणे होय जगोद्धार. संग त्यागे निरंतर होऊन गेले. त्यांच्या ठिकाणी सारासार विचार विशेषपणे असतो. त्या विचाराने जगाचा उद्धार घडून येतो. पण ते स्वतः मीपणाचा त्याग करून चिरंजीव स्वरूपमय होऊन जातात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवबलात्कार नाम समास पहिला. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 17व्या मधील समास पहिल्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरि.